महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जवळ आपण एक मोठा विषय घेऊन या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तो विषय कोणता आहे? तर अहमदपूर शहरामध्ये जे बौद्ध नगर आहे, त्या बौद्ध नगर येथे गेल्या कित्येक वर्षापासून रिकामी जागा आहे। यापूर्वी IHSDP योजनेअंतर्गत त्या ठिकाणी घरकुल मंजूर झालेले, घरकुल वाटप झालेले, आणि मग जी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेवर या ठिकाणी एक बुद्ध विहार व्हावं अशी अपेक्षा तिथल्या सर्व रहिवाशांची सुप्त इच्छा होती। आणि त्या अनुषंगानं आपण पाठपुरावा करून या विहारासाठी तत्कालीन आमदार विनायकरावजी पाटील साहेब, तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, गिरीश महाजन साहेब, बाबुरावजी खंदारे साहेब या सगळ्यांचं सहकार्य घेऊन नगर परिषदेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रस्ताव दिला। रीतसर प्रस्ताव दिल्यानंतर दलित वस्ती योजनेअंतर्गत तब्बल 1 कोटी रुपये या कामासाठी आपण मंजूर केले। आणि मग पूज्य भंते महावीर फेरोजी यांना आम्ही विनंती केली, एक भव्य अशी तथागताची मूर्ती सुद्धा आम्हाला द्या। त्यांनी सांगितलं, भाऊ काळजी करू नका, माझे संपर्क आहेत आणि थायलंड येथील देशातून एक 6 लाख रुपयाची मोठी मूर्ती सुद्धा त्यांनी आपल्या तथागत बुद्ध विहारासाठी म्हणजे शब्द दिला, त्याच्या प्रतीक्षेत आपण होतो। दरम्यानच्या काळामध्ये या कामाची वर्कआउट झाली, परंतु पायात पाय घालणारी मंडळी अहमदपूर शहरामध्ये काही आहेत आणि त्यांच्या तक्रारी वाढल्या। आणि तक्रारी वाढल्यानंतर भांडण कशाला, चला सामोपचाराने मिटवूया म्हणून आपण एक पाऊल मागे घेतला। आपले कांबळे साहेब होते, सीओ साहेब, त्यांनी सांगितलं वर्कआउट तुमच्या हातामध्ये आहे, निवडणुका झाल्यानंतर परत तुम्ही काम सुरुवात करा। ठीक आहे बाबा, आणि म्हणलं ठीक आहे, निवडणुका होऊ द्या मग करू म्हणून आपण थांबलो। परंतु योगायोगाने नगर परिषदच्या निवडणुका 3.5 वर्ष लांबल्या, त्याच्यामुळे हे काम सुरुवात होऊ शकलं नाही। प्रशासनाचं काम होतं याला मुदतवाढ घेणं, जे काही अपेक्षित गोष्टी पूर्ण करणं अपेक्षित होतं। परंतु मला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो की अहमदपूरचे नगर परिषदच्या ज्या प्रशासक होत्या त्या जातीवादी प्रशासक आहेत। मी सहजासहजी हा आरोप कधीच करणार नाही, परंतु माझ्याकडे कागद आहेत आणि त्या जातीवादी आहेत हे सिद्ध होतं या कागदाच्या अनुषंगाने। आणि त्यांनी एक ठराव घेतला त्यांच्या अधिकारामध्ये की या ठिकाणी बांधकाम करायला जागा नाही, लोकांचा विरोध आहे, आणि म्हणून हा निधी हे वर्कआउट इतर रद्द करावी आणि हा निधी इतरत्र खर्च करावा अशा पद्धतीचा बेजबाबदारपणेचा कळस या प्रशासकांनी घेतला। दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, आम्हाला माहितच नाही हा ठराव घेतलेला, आणि मग निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला। मग काय काय या विहाराच्या अनुषंगाने म्हणून कागद करायचा प्रयत्न केला, तेव्हा हा ठराव आपल्याला भेटला। आणि मग लागलीच या संदर्भामध्ये, कारण बौद्ध नगरच्या जे 80 घरकुल आहेत आणि इकडले 10 आहेत, 90 घरकुल, त्या 90 घरातील
एक सुद्धा माणूस म्हणणार नाही की या ठिकाणी विहार करू नका म्हणून. प्रत्येकाची इच्छा आहे त्या ठिकाणी विहार झालं पाहिजे, अभ्यासिका झाली पाहिजे. हेच भूमिका अगदी पहिलीतल्या लेकरापासून त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हीच भूमिका आहे. आणि सगळ्यांनी या संदर्भामध्ये लेखी निवेदन तहसीलकडे दिले, एसडीओला दिले, नगराध्यक्षाला दिले, मुख्याधिकाऱ्याकडे दिले. परंतु या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून त्यांनी हा बेकायदेशीर बेजबाबदारपणाचा अधिकाराचा दुरुपयोग करणारा हा ठराव त्यांनी घेतलेला आहे. सर्वप्रथम या ठरावाचा आणि त्या घेतलेल्या जातीवादी अधिकारांचा मी जाहीरपणाने निषेध या ठिकाणी व्यक्त करणार आहे, निषेध व्यक्त करणार. आणि मग माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे कलम 308 मध्ये अपील आमचं चालू आहे. काय निर्णय येईल आम्ही पाहणार आहोत. मी बांधवांनो या ठिकाणी ठामपणे आपली भूमिका मांडत आहे. अहमदपूर शहरामध्ये हे शहर आमचं आहे. ज्याप्रमाणे हे शहर इथल्या सगळ्या जाती धर्माचं आहे त्या प्रमाणात हे शहर सुद्धा आमचं आहे. शासनाच्या वतीनं नगर परिषदेच्या वतीनं अनेकांना विनंती करून आमची लेकरं आमची भावी पिढी शिकली पाहिजे, वाचली पाहिजे, सजग झाली पाहिजे, तरच ती टिकणार आहे. या भूमिकेतून या बुद्ध विहार अभ्यासिकेला मंजुरी दिलेली आहे. फक्त बाबासाहेबांचा फोटो, गौतम बुद्धाचा फोटो इथपर्यंत मर्यादित नाहीये. तिथं आमची आस्था दडलेली आहे, आमची अस्मिता दडलेली आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी आम्ही जाऊया, तथागताला वंदन करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करूया. आणि वंदन केल्यानंतर कुलूप घालून, कुलूप किल्ली घालून आम्ही घरी जाणारी माणसं नाही. तर त्या ठिकाणी आमची विद्यार्थी जे आहेत, लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, ते शिकले पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी अभ्यासिका व्हावी ही भूमिका आमची होती. आणि मग एवढा निधी 1 कोटी रुपये निधी मंजूर करून जर दलित समाजावर जर तुम्ही दिवसा डोळे अन्याय करणार असाल, आम्ही हा अन्याय कदापिही सहन करणार नाही ही भूमिका आमची होती. काल ही भूमिका सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी काल सुद्धा आम्ही रस्त्यावर होतो, आज सुद्धा रस्त्यावर आहोत आणि भविष्यात सुद्धा हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावरच राहू ही भूमिका आमची राहणार. आणि म्हणून माझी तमाम बांधवांना विनंती, पक्ष, गट, तट, संघटना सगळं बाजूला ठेवू. हा विषय समाजाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित व्हावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. मला एक दोघांनी म्हटलं, सिद्धार्थ तुम्ही डेप्युटी कलेक्टर समोर किंवा तहसीलदार पुढे का आंदोलन केलंय, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर का आंदोलन आहे. त्यांना माझं उत्तरच हे होतं, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहे, आमची प्रेरणा आहे. आणि ज्या जातीवादी बाईनं हा ठराव घेतला त्यांच्या दारापुढे आपल्याला कसं बसतंय, त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहे. आणि म्हणून आम्हाला दुसरं कुणीच वाली या जगामध्ये नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरा वाली या जगामध्ये आम्हाला दुसरा कुणी नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही बाबासाहेबांच्या पायथ्याला या स्मारकाच्या ठिकाणी आम्ही या आंदोलनासाठी उपस्थित आहोत. मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं जे या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी मनाच्या अंतःकरणातून स्वागत करणार आहे, आभार व्यक्त करणार. चळवळीतला माणूस हा एकटा असत नाही, चळवळ ही एकट्याची असत नाही. भले ही चळवळीचे प्रश्न घेऊन कोण लढतो याच्यापेक्षा ही चळवळ कोणती आहे, कोणत्या प्रश्नासाठी आहे हे जाणणारा, मानणारा या ठिकाणी समाज. बांधवांनो, आज या ठिकाणी आपल्या कुंठायेतून सर्व समाज बांधव उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी मोठा प्रश्न आहे विहाराचा. गेल्या अनेक वर्षापासून ही जागा समाजाला देतो म्हणून धूळफेक केली, परंतु आज सातबाऱ्यावरती जागा आमची आहे म्हणून या ठिकाणी टोलवाटोली करण्याचा प्रयत्न करताय. अधिकाऱ्याला, जातीवादी अधिकाऱ्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न होतोय. माझी त्यांनाही विनंती, ज्या ज्या ठिकाणी असे प्रश्न आहेत
त्या ठिकाणी तुम्ही सामोपचाराची भूमिका घ्या. आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. ही भूमिका आमची काळी होती, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार. आणि म्हणून जास्तीचं न बोलता, जर एवढा मोठा अन्याय होऊन सुद्धा जर आम्ही तसंच घरी बसणार असेल तर या लोकांची प्रवृत्ती वाढत जाईल. आणि यांना काही केलं तर काहीच प्रतिक्रिया नाही, ही भूमिका वाढत जाणार आहे. आणि म्हणून हे आजचं आंदोलन, ज्या ज्या वेळेस या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या वेळेस जात पात पक्ष धर्म याच्याही पुढे जाऊन आम्ही काम करणारी मंडळी आहोत. इथल्या घरकुलाचे प्रश्न असतील, आम्ही काम करणारी मंडळी आहोत. कबालनाम्याचे प्रश्न असतील, काम करणारी मंडळी आहोत. स्मशानभूमीच्या प्रश्न असतील, काम करणारी आम्ही मंडळी आहोत. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला एक पाऊल पुढे थांबणारी आम्ही मंडळी आहोत. आणि म्हणून आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना समाज बांधवांना विनंती की यामध्ये एखादी गोष्ट चुकीची आढळली, कागदावर जर तुम्ही असा सरळ सरळ अन्याय अत्याचार करणार असाल तर हा अन्याय अत्याचार आम्ही कदापिही सहन करणार नाही. म्हणून हे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. मागच्या काळामध्ये गाढव मोर्चे काढले, आंदोलन केले, ही आंदोलन केले, मोर्चे काढले, घागर मोर्चे काढले, चळवळी या कधीच थांबत नाही. लक्षात घ्या, देवडेवाडीमध्ये काही माझ्या समाजाची माणसं नव्हती, एलम समाजाची माणसं होती, मराठा समाजाची माणसं होती. पाण्यासाठी त्यांना अन्याय होता. या मथुर शहरामध्ये आपण घागर मोर्चा काढला. आज त्या ठिकाणी ती विहीर खुली करून दिली जायच्या अंतर. इथल्या कबालनाम्याचे प्रश्न होते, 80% मुस्लिम समाज होता, त्यांना आपण कबालनामे वाटप केले. जात हा एक विषय नाहीये, परंतु जर कोणी जाणीवपूर्वक समाजावर अन्याय करणार असेल तर या ठिकाणी आम्ही सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून एक पाऊल सातत्यानं पुढे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती, आजचा हा एक दिवसीय धरणे आंदोलन जे आहे, ब्रह्मपुरी बोडक्याचा विषय मी सातत्याने सांगतो. ब्रह्मपुरी बोडक्यामध्ये मातंग समाजाचा विषय होता. मातंग समाजाची महिला वारल्यानंतर तिला जाण्यासाठी त्या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध होऊन दिली नाही. प्रेत एका ठिकाणी घेऊन गेल्यानंतर अरे इथं तुमची जागा नाही म्हटले. ते प्रेत वहिवाटीच्या ठिकाणी गेलं, त्या ठिकाणी सुद्धा म्हणले यार तुमचे तिथंच जाळत होती की इथं कशाला आलो. आणि ते प्रेत घरी आलं. लक्षात घ्या, अशा प्रसंगामध्ये आपण इथल्या प्रशासनाला धारेवर धरलं. आज ब्रह्मपुरी बोडक्यामध्ये मातंग समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला. माझा सांगायचा हाच प्रयत्न आहे की या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या प्रश्नासाठी एल्गार करणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून आजचं हे एक दिवसीय जे धरणे आहे, हे धरणे कशासाठी आहे? अरे इथले इंदिरानगर असेल, बौद्ध नगर असेल, भीमनगर असेल, सिद्धार्थ नगर असेल, पंचशील नगर असेल, या ठिकाणची जी मुलं आहेत, जी होतकरू मुलं आहेत, ज्यांना खरंच अभ्यास करायचे परंतु वातावरण नाही, त्यांना एसीच्या रूम बांधून द्यायचं स्वप्न आहे. बघा ती इमारत बघा. अरे भले आपल्याजवळ पैसे नसतील परंतु शासनाच्या माध्यमातून ही विहार, ही अभ्यासिका 1-1 कोटी रुपयाच्या आपण मंजूर करून आणल्या. तुमचं पोट दुखायचं कारण काय? माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम, प्रशासक मॅडम, आमचा जाहीरपणे समाजाच्या वतीने तुम्हाला सवाल आहे. तुमचं पोट का दुखलं? तुम्ही हा अन्यायकारक ठराव का घेतला? त्याचा खुलासा सर्वप्रथम करा. आम्ही या प्रश्नामध्ये सातत्यानं कलेक्टर ऑफिस असेल, कमिशनर ऑफिस असेल, मंत्रालय असेल आणि नाही तर हायकोर्ट असेल, या ठिकाणी आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. आम्ही शांत बसणारी माणसं नाही, तुफानातली दिवे म्हणून घेणारी माणसं नाहीत. आम्ही खऱ्या अर्थानं तुफानामध्ये दिवे घेऊन चालणारी माणसं आहोत. हे ठणकावूनपणे सांगण्यासाठी बाबासाहेबांच्या साक्षीनं हे तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी हे आंदोलन. हे आंदोलन 4 माणसाचं 10 माणसाचं समजू नका. हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन आहे. आज फक्त 10-20 जणांना आम्ही फोन केले असतील, या आपण एक काम करायचं, परंतु खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली,
या रस्त्यावर चालणं फिरणं मुश्किल करून देईल हा समाज, हे लक्षात घ्या. कारण आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी जर वाट्याला आलं तर सोडत सुद्धा नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल बांधवांनो. कारण आम्ही शांतता मानणारी माणसं, भारतीय संविधान मानणारी माणसं, कायदा मानणारी माणसं, जो कायद्याचा सन्मान करतो त्याचा सन्मान करणारी माणसं. परंतु तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल, आम्ही शांत बसणार नाही. निश्चितपणाने याविषयी आवाज बुलंद करू, एल्गार करू, लोकांच्या न्यायालयात जाऊ, लोकांमध्ये जाऊ, न्यायालयीन लढाई लढू. कागदाची लढाई चालू आहे, रस्त्यावरची सुद्धा लढाई या ठिकाणी लढण्यासाठी एक पाऊल कधी पुढे घेणार नाही, ही भूमिका या ठिकाणी आमची राहणार. आणि म्हणून जास्तीचं न बोलता माझी या धरणे निदर्शने आंदोलनाच्या निमित्तानं प्रशासनाला माझी नम्रतेची हात जोडून विनंती. आम्ही हात जोडून हात जाणीवपूर्वक शब्द प्रयोग करतोय, लक्षात घ्या. त्यांना मी विनंती करतोय. ती विनंती कशासाठी आहे? माझ्या एकट्यासाठीचा हा विषय नाही, हा सबंध समाजाचा विषय आहे, समाजाचा. हे आपण लक्षात घ्या. कारण अहमदपूर शहरातील बौद्धनगर येथील मंजूर असलेली जी अभ्यासिका आहे, महत् प्रयासानं 1 कोटी रुपये या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता मंजूर करून आणलेला आहे. आम्ही आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, लक्षात घ्या. आमच्या हातात आहे काय? एक पेन आणि कागद आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि मुठभर माणसं घेऊन या अहमदपूर शहरामध्ये 1 कोटी रुपयाची अभ्यासिका या ठिकाणी मंजूर करून आलेली आहे. 1 कोटी रुपयाची. एक 5 लाख रुपयाचा 10 लाख रुपयाचा रस्ता मंजुरीसाठी असंख्य माणसांच्या सत्ताधाऱ्याच्या मागे पडून पुढे फिरताना आम्ही पाहिलेला आहे. परंतु स्वतःच्या हिमतीवर आमच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपण 1 कोटी रुपये या अभ्यासिकेसाठी आणलेले आहे. आणि या 1 कोटी मधून काय होणार आहे? माझी पिढी, नवीन पिढी जी आहे त्या ठिकाणाहून घडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागतांना आदर्श मानणारी ही माणसं त्या विहारात येतील, वंदन करतील, फूल अर्पण करतील, मेणबत्ती प्रज्वलित करतील आणि ज्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी जे महत्व दिलेलं आहे, त्यासाठी समाजामधली ही मंडळी शिकणार आहे आणि शिकलं तर या समाजामध्ये टिकणार आहे, ही भूमिका आम्हाला मान्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण अभ्यासिका बुद्धविहार या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे. माझी आपल्या तमाम नागरिकांना विनंती की अहमदपूर शहर हे सुसंस्कृत शहर आहे. विद्येचं महानगर म्हणून या अहमदपूरची ओळख या ठिकाणी होती आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या अहमदपूरमध्ये 25-25 हजार विद्यार्थी हॉस्टेलच्या माध्यमातून, शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी शिकायला यायचे. स्वतंत्र अहमदपूर पॅटर्न अहमदपूर शहराचा होता. मग असं असताना तिथले विद्यार्थी शिकू नये ही भूमिका तुमची आहे. आज या प्रशासनाला माझा सवाल आहे, इथली मारामांगाची, गोरगरिबाची, दीनदलिताची, उपेक्षितांची मुलं शिकली नाही पाहिजे? अरे कामगाराचा मुलगा कामगारच, ही भूमिका तुमची आहे का? ठीक आहे, आज काही माणसं अडचणीत असतील, गरिबीमुळे पिचलेली असतील, खचलेली असतील, काम केल्याशिवाय त्यांचा रोजगाराशिवाय पोट सुद्धा भरणार नाही. परंतु अशामध्ये सुद्धा एका चिखलामध्ये कमळ उगावं अशा पद्धतीचे अनेक विद्यार्थी घडत आहेत. माझ्या बौद्धनगरमध्ये विद्यापीठामध्ये पहिली आलेली बालूभाऊची मुलगी, बालूभाऊ वाघमारेची, भूगोल विषयामध्ये ती मुलगी पहिली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आमची अशोकराव सोनकांबळे म्हणून एक कटर, त्याची मुलगी राष्ट्रीय खेळाडू झाली, आज पोलीस मध्ये ती निवडली. आमची एक अनिताताई म्हणून आहे, मी वारंवार उल्लेख याच्यासाठी करतो की इतरांना ही प्रेरणा आली पाहिजे. झाडू मारणारी बाई आहे, ती बाईनं त्या मुलांना मुलींना शिकवलं, आज ती मुंबई पोलीस मध्ये आहे. मग मला सांगा, एका झोपडीमधल्या, एका म्हणजे दुर्लक्षित अशा समूहामधले जर मुलं मुली शिक्षण घेऊन जर स्वतःला सिद्ध करत असेल, तुमचं पोट का दुखतंय हा माझा खरा प्रश्न. आणि तुम्ही पाठिंबा द्या, सहकार्य करा. चांगलं होत असेल तर चांगल्याचं चांग मला म्हणायला शिका. पायात पाय तुम्ही कधीच घालू नका, अशी जाहीरपणानं विनंती या ठिकाणी मी करणार. आणि म्हणून जास्तीचं न बोलता हीच भूमिका वसंत भाऊ
या आपल्या आंदोलनाचे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये आज दिवसभर या ठिकाणी आपल्याला बसायचं. ज्यांना ज्यांना वाटतंय की या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्यांनी यावं, आपला अमूल्य वेळ द्यावा. बांधवानो, संसार प्रत्येकाला आहे, प्रत्येक जणाला स्वतःचं काम आहे, परंतु समाजाच्या कामासाठी सुद्धा वेळ द्यायला आपल्याला हवाय. तुम लढो हम कपडे संभालते असं म्हणून चालणार नाही. खांद्याला खांदा देऊन आपल्याला थांबावं लागेल, इथं वेळ द्यावा लागेल. आपण एका पवित्र अशा मागणीसाठी पुढे आलेलो आहोत हे दाखवावं लागेल. त्यासाठी माझी इथं सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आपल्या जवळ वेळ आहे तर आपण वेळ देऊया. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. धरणे आंदोलन आहे आणि म्हणून इथे यावं. या धरणे आंदोलनामध्ये 1 तास 2 तास 3 तास 4 तास जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. कारण माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे. एक मी छोटीशी गोष्ट सांगून मी माझं या ठिकाणचं मनोगत व्यक्त थांबवणार आहे. त्याचं कारण आहे की एका ठिकाणी एका जंगलाला आग लागली. जंगलाला आग लागल्यानंतर जंगलातली माणसं, जंगलातली प्राणी पळू लागले. मोठमोठे प्राणी, वाघ, सिंह, चित्ता, हत्ती पळू लागले. आणि मग अशा प्रसंगामध्ये एक छोटीशी चिमणी स्वतःच्या चोचीमध्ये पाणी घेत आहे. त्या तळ्यामधलं पाणी घेत आहे आणि त्या आगीवर टाकत, परत उडत त्या तळ्यावर चाललेली आहे. चोचीमध्ये बसलेलं पाणी घेत आहे आणि त्या आगीवर टाकत आहे. असं तिचं सारखं चालू आहे. त्यावेळेस जंगलातल्या मोठ्या सिंहानं विचारलं, ए चिमणे, आणि तुझ्या चोचीमध्ये केवढं पाणी बसणार आहे? केवढी मोठी आग लागलेली आहे आणि तू चोचीमध्ये पाणी घेऊन तू विझवण्याचा प्रयत्न करत आहेस. हसतील लोक तुला. त्यावेळेस चिमणीनं अतिशय चांगलं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तेच उत्तर इथं जमलेल्या प्रत्येकाने मनामध्ये ठेवावं अशी माझी विनंती आहे. ते उत्तर कोणतं आहे? ते उत्तर सांगण्याच्या पूर्वी आज चोळीकडे अंधकार आहे, हाहाकार आहे, मनुवाद आहे, अन्याय अत्याचाराची परिसीमा आहे. कुणीच बोलायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी हाडूक ठोकून या ठिकाणी या मैदानामध्ये आलं पाहिजे, बोललं पाहिजे. मुक बहिर मला काय करायचं ही भूमिका आपली असता कामा नये. त्या चिमणीचं उत्तर होतं, अरे दादा, आज आपल्या राहत्या जंगलाला आग लागलेली आहे. तूही इथं राहतोयस, मीही इथं राहते, परंतु या जंगलाला आग लागल्यानंतर तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा धावत पळत आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि मी मात्र मला जमेल तसं माझ्या चोचीमध्ये जे थेंबर पाणी घेणार आहे ते थेंबर पाणी मी या ठिकाणी आणून ही आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेस इथल्या जंगलाला आग लागण्याचा इतिहास लिहिला जाईल, लक्षात घ्या, ज्यावेळेस इथल्या जंगलाला आग लागण्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या चिमणीचं नाव आग विझवणाऱ्यामध्ये राहील आणि तुमचं नाव पळपुट्यामध्ये राहील. हे लक्षात घ्या. ही भूमिका त्या चिमणीनं मांडलेली आहे आणि तीच भूमिका माझी आहे. मी अत्यंत साधा कार्यकर्ता आहे, रस्त्यावरला कार्यकर्ता आहे, परंतु असे जर अन्याय अत्याचार होणार असतील आणि मी जर मुक्यापणानं, बहिऱ्यापणानं, आंधळ्यापणानं जर बसणार असेल, माझ्यासारखा करंटा माणूस मग कुणीच राहणार. आणि म्हणून मी जर स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेणार असेल तर या ठिकाणी कार्यकर्त्याचं जिवंतपणाचं लक्षण आम्हाला दाखवावं लागेल. म्हणून हे आंदोलन आहे, लक्षात. आणि म्हणून आजच्या या दिनी आपण या धरणे आंदोलनाला आपण यावर इथं बसावं, या प्रशासनाचा निषेध नोंदवावा आणि आमचे जे 1 कोटी रुपये हक्काचे जे आहेत ते हक्काचा निधी या बुद्ध विहारासाठी, अभ्यासिकेसाठी या ठिकाणी मंजूर करावा. एवढी आग्रही मागणी आपण सर्वांनी करावी एवढी नम्रतेची विनंती करतो. थांबतो. एकदा जोरदार हात वर करून सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. घोषणा देताना मागे पुढे पाहायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. मंजूर असलेले बौद्ध विहाराचं काम मंजूर असलेलं बौद्ध विहाराचं
बांधकाम तातडीनं सुरुवात करा अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आपण बसलेले आहोत. आपण अशाच पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी द्यावा. उपस्थितांनी रजिस्टरवर आपलं मत नोंदवावं, कारण याचं स्वतंत्र एक पुस्तक सुद्धा आपल्याला काढायचंय अन्याय अत्याचाराच्या विरोधातलं. कारण हा दस्तावेज समाजापुढे असणं गरजेचं आहे, ही भूमिका माझी आहे. एवढं या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की या लक्षवेधी धरणे आंदोलनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी नम्रतेची विनंती करतो. इथं उपस्थित सर्वांची नावं न घेता या ठिकाणी ज्यांच्याकडे स्वाभिमान आहे, स्वाभिमान जिवंत असणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्व स्वाभिमानी माणसांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.